शरद पवार साहेबांनी मागच्या 6 महिन्यापासून त्यांच्यावर जी संकटं आली त्या संकटातून बाहेर पडून हा पक्ष पूर्ण ताकदीने उभा केला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, नवीन कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि त्यामुळंच आम्ही असल्या अवघड प्रसंगामध्ये शरद पवार साहेबांना सोडणार नाही आणि हे आमची निष्ठा त्यांच्यावर कायम राहील हा मी विश्वास साहेबांसमोर व्यक्त केलेला आहे. आणि पहिलंही माझं वाक्य पहिल्या दिवसापासून होतं, शरद पवार साहेब जो उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करणार आहे. फक्त ही तात्पुरती नाराजी होती, त्यापेक्षा जास्त काही नाही. पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांशी ठाम राहून, निष्ठेशी ठाम राहून त्यांच्याशी या वयात आम्ही त्यांना कधीही एकटं पडू देणार नाही असा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे. 100% आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे पूर्ण ताकदीने, मी आणि माझे संपूर्ण कार्यकर्त्यांचा बंच, आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे पाठीशी उभे राहणार आहे ठामपणे. मी धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपक्ष उमेदवारी करावी असा विचार जाहीर केला होता. त्याचं कारण असं होतं की गेले 6-8 महिने आमचे सर्वच कार्यकर्ते रात्रंदिवस तुतारी चिन्ह घेऊन घरोघरी पोचत होते आणि लोकांना शरद पवार साहेबांविषयीची माहिती असेल, माझ्याविषयीची माहिती असेल, लोकांपर्यंत पोचवत होते. खूप मेहनत या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि अचानकपणे आपल्याला सीट मिळणार नाही आणि आपला नेता खासदार होऊ शकत नाही या विचाराने व्यथित झाले होते आणि खूप प्रचंड नाराजी त्यांच्यामध्ये होती आणि ती व्याकुळता मी समजू शकतो. आणि त्यामुळंच मी थोडंसं त्यांच्या भावना समजून घेऊन थोडंसं त्यांना एक ब्रीदिंग टाईम मिळाला पाहिजे, त्यांना एकदा त्यातनं बाहेर पडायला वेळ मिळाला पाहिजे, म्हणून मी तशा पद्धतीचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्यानंतर मी शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांच्याशी वैयक्तिक बैठका केल्या आणि माझं चांगल्या पद्धतीनं समाधान त्यांनी केलं. जयंत पाटील साहेबांनी अत्यंत पारदर्शकपणे माढा लोकसभा मतदारसंघाचा व्यवस्थित सर्वे करून त्याचे रिपोर्ट माझ्यासमोर सांगितले की कशा पद्धतीनं आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि कोणत्या माणसांची आपल्याला गरज आहे. त्यामुळं शेवटी बेरजेचं राजकारण असतं. मोहिते पाटील साहेब येण्याने पार्टी स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्यामुळंच आम्ही थांबण्याचा निर्णय हा योग्यच होता, मी थांबण्याचा निर्णय. आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा माझ्या सर्व ज्या माढा लोकसभा मतदारसंघाविषयीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या पूर्णत्वास नेण्यास मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं एकंदरीत मला आता उभं राहण्याची आवश्यकता वाटत नाही. न उभं राहताही मी खासदारांच्या मदतीनं तेवढ्याच ताकदीचं काम या लोकसभा मतदारसंघामध्ये उभा करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे तुम्ही आता उभं राहणार आहे असं कोण म्हणायचं का? 100% आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे पूर्ण ताकदीने, मी आणि माझे संपूर्ण कार्यकर्त्यांचा बंच, आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे पाठीशी उभे राहणार आहे ठामपणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.